रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा, महाविष्णू ज्ञानोबाराया, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया, प्रेम भंडारी नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु काशीनाथ महाराज, सद्गुरु उज्ज्वलानंद बाबा आदी करून सर्व संतांच्या चरणावर अंतःकरणपूर्वक दंडवत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याकडे एक अलौकिक अशा प्रकारची मागणी मागताना आपल्याला दिसतात. सेवेचा थोडासा परिहार द्यायचा होता. असा पुण्यभूमी, पवित्र भूमी तलमोड या ठिकाणी होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी ग्रंथांचं पारायण, शिवजींची कथा आणि आजची हरिकीर्तनाची पहिली सेवा आपल्या सगळ्यांच्या विश्वासानं, सगळ्यांच्या प्रेमातून आपल्या वाट्याला प्राप्त झालेली. वास्तविक पाहता आजची हरिकीर्तनाची सेवा ही एक विशेष आहे. त्याचं कारण असं, बऱ्याच जणांना असं वाटतं की सप्त्यातला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हणजे असा काय फार विशेष नसतो, असं चालते म्हणे. असंच चालत नाही. सुरुवात नीट झाली तर शेवट नीट होतो आणि सुरुवात बिघडली की शेवट बिघडतो. त्याच्यामुळे माझ्यासारख्या येड्या माणसाला तुम्ही कसं काय सुरुवातीची पहिली सेवा दिला हे मला कळलं. शहाणा माणूस पाहिजे खरं तर पहिल्या दिवशी, हुशार माणसं लागतात. हां, आणि असं मी का म्हणतो तुम्हाला, मी काही महाराज नाही, काही नाही, शाळेतला गुरुजी माणूस. अहो त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षक अजून 1ली ते 5वी पर्यंतचा, आणि 1ली ते 5वी पर्यंतच्या गुरुजींना काय कळतंय असं विशेष कीर्तनात येऊन बोलण्यासारखं. पण तुम्ही आता आणून उभं केलं म्हणजे मला काहीतरी बोलावं लागतं, त्याला काही इलाज नाही. आता हां, म्हणजे आता यावर लगीन लागलं नांदवावं लागेलच ना, कळला की त्याला इलाजच नाही, त्याला नाही तर फजिती होईल. आणि तसं फजिती होण्यापेक्षा गप नांदलेलं बरोबर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा प्रस्तुतच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागताना दिसतात. आणि त्यातल्या त्यात अजून विशेष असं आजची हरिकीर्तन सेवा श्रवणाकरिता आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य सपानजी महाराज आर्वीकर या ठिकाणी उपस्थित. अगदी अंतःकरणपूर्वक महाराजांच्या चरणात साष्टांग दंडवत. योगायोग असा की 2 वर्षापूर्वी मी कीर्तनासाठी आलो होतो. महाराजांची भागवत कथा इथं सुरू होती, तेव्हा पण आमची भेट झालेली होती. आणि त्यानंतर पुन्हा ते आत्ता इथून पुन्हा अजून मी पण इथंच पुन्हा एकदा डबल भेट. हा योगायोगाचा विषय आहे. भगवान परमात्म्याची असीम कृपा, त्या कृपेद्वारे साधूंची, सज्जनांची या ठिकाणी भेट होत असते. तेव्हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा प्रस्तुतच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणी मागताना दिसतात. वास्तविक पाहता तुम्ही अजून काही लोकांच्या मला शंका अशी झाली असेल, आज तर सप्त्याचा पहिलाच दिवस आहे, मागणीपर अभंग तर खरं तर शेवटी घेतात गडे. उद्या काला म्हणजे आदल्या दिवशी रात्री जागराची जी सेवा असते तेव्हा मागणीपर अभंग या ठिकाणी घेतले जातात. मग पहिल्या दिवशी कसं काय मागणी, उद्या का काला आहे का काय असं वाटेल काही जणांना. असा विषय नाही. वारकरी संप्रदायाचे एक दंडक आहे. पहिल्या दिवशी कोणते अभंग घ्यावं, दुसऱ्या दिवशी कोणते अभंग घ्यावं, तिसऱ्या दिवशी कोणते अभंग घ्यावं, किंबहुना पहिल्या दिवशी अभंग कोणता घ्यावा, जागराला कोणता घ्यावा आणि काल्याला कोणता घ्यावा, याचं 100% दंडकच आहे. हा, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं, भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन करावं, असा पहिल्या दिवसात दंडक आहे. एका शब्दात सांगायचं ठरलं चांगल्या शब्दामध्ये तर मंगलाचरणाचा प्रसंग आज चिंतनाकरिता घेतलाच पाहिजे. भगवान परमात्म्याचं मंगलचरण केलं पाहिजे. आपण शेतामध्ये नाही काय पेरणी करताना अवताची पूजा वगैरे करतो का नाही, सुरुवातीला पेरणी करताना काय ते मंगलाचरणच आहे. स्वयंपाक करताना स्वयंपाकी लोक पूजा करतात बघा, ती मंगलाचरणच आहे. सप्त्याचाच पहिला दिवस आहे, हरिकीर्तनाची पहिली सेवा आहे, भगवान परमात्म्याचं मंगलाचरण केलंच पाहिजे. कशाकरिता करायचं मंगलाचरण, काही नाही, आपल्या हातामध्ये आपण जे काम घेतलंय हे काम निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. हातामध्ये घेतलेलं कार्य पूर्णत्वाला निर्विघ्नपणे पोहोचलं पाहिजे, याची सगळी जबाबदारी भगवान परमात्म्यावर टाकण्याकरिता ही आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचं मंगलाचरण केलं पाहिजे. बरं, भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय हे काय काम पूर्ण होणार आहे का?
होणार नाहीये. भगवान परमात्म्याची कृपा पाहिजेच पाहिजे. आणि भगवान परमात्म्याची जर कृपा पाहिजे असेल तर भगवान परमात्म्याचा असा एक स्वभाव आहे, त्याचं कौतुक करावं लागतं, त्याच्या गुणांचं कौतुक करावं लागतं, त्याच्या स्वरूपाचं कौतुक करावं लागतं, की ज्या कौतुकाद्वारे भगवान माणसं सुद्धा कौतुक केल्याशिवाय प्रसन्न होत नाहीत. गाईचं दूध काढायचं म्हटलं तरी पाठीवर थाप टाकायला लागते, म्हशीचं दूध काढायचं म्हटलं तरी पाठीवर थाप टाकायला लागते, तर म्हैस पाना सोडते दूध मिळतं. आणि हे तर भगवान परमात्म्याची कृपा संपादन करायची आहे, त्याच्या कौतुकाशिवाय ते काय कृपा करणार आहेत का? नाहीच नाही. त्या दृष्टीनं भगवान परमात्म्याचं मंगलाचरण आजच्या पहिल्या दिवशी केलं पाहिजे. त्या दृष्टीनं सेवेकरिता हा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याचं मंगलाचरण करताना 2-3 पद्धतीनं मंगलाचरण करताना आपल्या शास्त्रामध्ये आढळत आहे. एक आहे वस्तुनिधे स्वरूप मंगलाचरण असे आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण असंही पाहता येतं. आणि तिसरं मंगलाचरण आहे नमस्कार स्वरूप मंगलाचरण. या तिन्ही दृष्टीने मंगलाचरण भगवान परमात्म्याची केलेली शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. विठ्ठल विठ्ठल अजून एक सांगतो, माझं आजची पहिल्या दिवशी कीर्तन सेवा आहे, माझी एक जबाबदारी म्हणून बोलतो. आता हा सप्ताह पुढे 7 दिवस चालणारच आहे. तर त्यात सगळ्यात मोठं इथं थांबणारा माणूस तर बोलणारच आहे, कुणी थांबू इथं बोलणारच आहे. पण आपली बसणाऱ्यांची एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही जर जबाबदारी आपण नाही पार पाडलो तर ते कीर्तनकार म्हणतील पहिल्या दिवसाचा बोल आलता त्याने काय सांगितलं नाही का तुम्हाला, असं म्हणतील. त्याच्यामुळे काय जबाबदारी आपली, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखांना विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. जेव्हा जेव्हा पुंडलिक वरती असा जयघोष होईल तेव्हा आपण पण जिथं असाल तिथून हळू आवाजात म्हणा, मोठ्या आवाजात म्हणा, आपल्या आपल्या अवसानासारखं विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. सप्त्याचं आपलं नाव काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह. बोलू आता अलीकडे काय झालंय, सप्त्यामध्ये पूर्वीची कीर्तन तुम्ही पहा, कीर्तनकार कीर्तन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल जास्तीत जास्त भजन करायचे. तुम्हाला भजनाला लावलं पाहिजे, बोलणं कमी का असेना पण विठ्ठल विठ्ठल भजन जास्त झालं पाहिजे. दुर्दैवानं काळाच्या ओघामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन आता कमी होताना दिसत आहे. तुम्हाला असं वाटेल याला बहुतेक बोलाय काय सुधारणा गेलं काही म्हणून मध्ये मध्ये लई विठ्ठल विठ्ठल म्हणाले असा आपला समज होईल. पण तसा विषय नाही. विठ्ठल म्हटल्यानं मला 100% माहित आहे पाप काही लागत नाही, पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि सप्त्यामध्ये आपल्या गटीला पुण्य वाढावं अशी आमची इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल आपण मंगलाचरणाचा विचार करतो. भगवान परमात्म्याचं मंगलाचरण 3 पद्धतीने केलं जातं. एक आहे वस्तू स्वरूप मंगलाचरण, नमस्कार स्वरूप मंगलाचरण आणि आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण. या तिन्ही मंगलाचरणापैकी सेवेकरिता जो आपण अभंग निवडलाय त्या अभंगामध्ये एकतरी मंगलाचरण पाहिजे. तर हा अभंग आजच्या दिवशी घेतलेला यासाठी भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचेल, आपल्या अंतर्गत वृत्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचेल. वस्तू स्वरूप मंगलाचरण म्हणजे काय, नमस्कार स्वरूप मंगलाचरण म्हणजे काय, आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण म्हणजे काय, याचं एका वाक्यामध्ये जर चिंतन करायचं ठरलं तर असं चिंतन करणं शक्य आहे. वस्तू स्वरूप मंगलाचरण याचं चिंतन असं आहे, भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते सगुण स्वरूप असेल किंवा निर्गुण स्वरूप असेल, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं याला म्हणायचं वस्तू स्वरूप मंगलाचरण. एक दुसरं नमस्कार स्वरूप मंगलाचरण. नमस्कार स्वरूप मंगलाचरण करतात भगवान परमात्म्याला नमस्कार. आपण आत्ता म्हणलं का नाही, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे काय आहे, हे नमस्कार स्वरूप मंगलाचरणच आहे. भगवान परमात्म्याला नमस्कार केलाच पाहिजे. किंवा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, हे नमस्कार स्वरूप मंगलाचरणच आहे, नमस्कार स्वरूप मंगलाचरण आहे. आणि तिसरं आहे आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण. आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण म्हणजे स्वतःसाठी किंवा आपल्या शिष्यांकरता किंवा आपल्या आप्तसख्यांकरता भगवान परमात्म्याकडून काहीतरी मागून घेणे, आशीर्वाद स्वरूप मागून घेणे याला म्हणायचं आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण. म्हणजे 3 पद्धतीची मंगलाचरण शास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा जो आपला अभंग आहे, या अभंगामध्ये कोणतं मंगलाचरण आहे गडे, असं जर आपण विचार केला तर असं चिंतन करणं शक्य आहे. प्रस्तुतच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांनी वस्तू स्वरूप मंगलाचरण केलेलं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन प्रस्तुतच्या अभंगामध्ये आहे.
कुठं सापडतं? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी किंवा लक्षणाच्या दृष्टीने जरी विचार केला, स्वरूप लक्षण पण इथं आपल्याला सापडतं, तटस्थ लक्षण पण भगवान परमात्म्याचं इथं आपल्याला सापडतं. आपण करू त्याचा परत पुढच्या स्वरूप तटस्थ लक्षण म्हणजे काय, स्वरूप लक्षण म्हणजे काय, स्वरूप लक्षण कुठं आहे, कसं आहे ते, तटस्थ लक्षण अभंगामध्ये कुठं आहे, कसं आहे, याचा परत करू विचार. पण भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन या अभंगाच्या पहिल्या चरणात सुरुवातीला असल्या कारणानं जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुतच्या अभंगातून भगवान परमात्म्याचं वस्तू स्वरूप मंगलाचरण केलं. ही एक गोष्ट निश्चित झाली. आणि दुसरं, तेथे माझी हरी वृत्ती राहो, या मागणीतून आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण जगद्गुरु तुकोबारायांनी साधलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कारण काहीतरी मागणी आहे, देवा माझी वृत्ती तिथं राहू दे, याचा अर्थ काय, देवाला त्यांनी काहीतरी मागितलेलं आहे. म्हणजे स्वतःसाठी, समाजासाठी, इतरांकरिता, शिष्यांकरिता जे आपण भगवान परमात्म्याकडे मागतो त्याला आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण असं म्हटलं जातं. तेव्हा या न्यायानं प्रस्तुतच्या अभंगामध्ये 2 मंगलाचरण आहेत. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये समचरण दृष्टी विठेवरी साजरी, इथं वस्तू स्वरूप मंगलाचरण, आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो, इथं आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये 2 मंगलाचरण साधलेली आहेत. विठाला विठाला प्रस्तुतच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी 2 मंगलाचरण साधलेली आहेत. आणि ही मंगलाचरण साधत असताना सर्वात महत्त्वाचं, जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याकडे एक मागणी मागितलेली आहे. पाठीचा त्रास व्हायला लागा, बॅलन्स. विठाला 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 भगवान परमात्म्याकडे आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा भगवान परमात्म्याला काहीतरी मागतच असतो. का मागतो याचं जर आपण चिंतन केलं तर त्याचं सरळ उत्तर आहे, आपण अपूर्ण आहोत म्हणून मागतो. आपण जर पूर्ण राहिला असतो तर मागायचा विषय राहिला नसता. आपण मागतो ते अपूर्ण असल्या कारणानं, पण ज्या मागण्या मागतो त्या मागण्या मागितल्याने काही पूर्णत्व प्राप्त होत नाही. पूर्णत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने भगवान परमात्म्याकडे मागितलं पाहिजे. पण दुर्दैवानं हे पूर्णत्व कशाने प्राप्त होणार आहे याची जाण आपल्याला नसल्या कारणानं आपण भगवान परमात्म्याकडे पूर्णत्वाच्या दृष्टीने काही मागत नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण सगळे आचल भेटला जातो. सकाळची आपली आरती संपली, त्याच्यानंतर पुन्हा मारुती स्तोत्र संपले, आपण शेवटी काय मागतो? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे कशाकरिता मागायचं? कशाकरिता? भगवान परमात्म्याचं पूर्णत्व आपल्याला प्राप्त आहोत त्या दृष्टीने आपण भगवान परमात्मा काहीतरी मागत असतो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी काय मागितलं? तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्तीच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. का बरं मागायचं वृत्ती संबंधानं? कारण जीवनावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक कोणता असेल तर ती वृत्ती आहे. तन, मन आणि धन या 3 गोष्टींचा विचार आपण सातत्यानं करत असतो. तनामध्ये, मनामध्ये, धनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मन हे फार महत्वाचं आहे. तन फार महत्वाचं नाही, धन फार महत्वाचं नाही. अर्थात महत्वाचं नाहीच असं नाही, महत्वाचं आहे. पण जेव्हा मनाशी तुलना करतो तेव्हा तन आणि धन हे तेवढं मोलाचं ठरत नाही. बोलू का, माणसाचा मोठेपणा हा तणावर अवलंबून नाही, माणसाचा मोठेपणा धनावर अवलंबून नाही. माणसाचा मोठेपणा हा मनावर अवलंबून आहे. मनावर अवलंबून आहे. माणसाला जे दुःख प्राप्त होतं ते तणामुळं नाही, माणसाला दुःख प्राप्त होतं ते धनामुळं नाही, माणसाला दुःख प्राप्त होतं ते मनाच्या स्थितीमुळे प्राप्त होतं. म्हणून फार मोठं महत्वाचं आहे मन. मनाकडे लक्ष दिलं पाहिजे. मन म्हणजे ही वृत्ती.
बुद्धी म्हणजे वृत्ती, चित्त म्हणजे वृत्ती आणि अहंता म्हणजे वृत्ती. अर्थात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही वृत्ती जेव्हा विशेष पांघरते तेव्हा एकेका वेगवेगळ्या अर्थानं, मनानं, चित्तानं, अहंतेनं आपलं असं चिंतन करणं शक्य आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार भगवान परमात्म्याकडे मागत असताना मनाच्या संबंधानं मागणी करतात. एखादा माणूस श्रीमंत आहे का गरीब आहे हे कशावर अवलंबून असेल तर त्याच्या मनावर अवलंबून आहे. एखाद्या पारमार्थिक का प्रापंचिक हे ओळखायचं असेल कशावर ओळखलं पाहिजे त्याच्या मनाच्या स्थितीवर. मनाची स्थिती आणि परिस्थिती हे दोन भिन्न आहेत. माणसं परिस्थितीच्या संबंधाने भगवान परमात्म्याकडे मागतात परंतु मनस्थितीच्या संबंधाने भगवान परमात्म्याकडे मागताना आपल्याला दिसत नाहीत. बोलू का, परिस्थिती राहते, कधी चांगली राहते कधी वाईट राहते, पण मनस्थिती एकदा का स्थिर झाली तर पुन्हा ती खाली येत नाही, उतरत नाही खाली. परंतु धनाची स्थिती खालीवर सातत्य होत असल्यामुळं त्याला फार लक्ष देणं महत्वाचं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल एखाद्या व्यक्तीची श्रीमंती, एखाद्या व्यक्तीची गरिबी हे त्याच्या धनावर अवलंबून राहतात, त्याच्या मनावर अवलंबून आहे. दुःख किंवा आनंद हे त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. जेव्हा अंतकरण वृत्ती अर्थात हे मन जेव्हा आपल्यावर कृपा करेल तेव्हा आपली उन्नती अथवा अवनती हे ठरते. आणि संसारात तर असू द्या, परमार्थामध्ये आपली जर स्थिती कशावर अवलंबून असेल तर या मनाच्या कृपेवर अवलंबून आहे. संसार करण्याकरता सुद्धा मनाची गरज आहे, परमार्थ करता मनाची गरज आहे. ही मन आपल्यावर कृपा करावं लागेल. कारण शास्त्रामध्ये 4-5 प्रकारच्या कृपा सांगितल्या आहेत. शास्त्र कृपा आहे, गुरु कृपा आहे, ईश कृपा आहे आणि या सगळ्या कृपेमध्ये मनाची कृपा आहे. त्याला अंतकरण कृपा असा एक शब्द आहे. जगद्गुरु तुकोबाचा अभंग आहे पहा. मनुराज एक देह पुरी, मनुराज एक देह पुरी, हासी नांद त्याची दोघी नारी, 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 पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, देने कृपा केली आम्हावरी गा, देने कृपा केली आम्हावरी गा, देने कृपा केली आम्हावरी गा, देने कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. मनुराज एक देह पुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा, म्हणवणी आलो या देशा, म्हणवणी आलो या देशा. या देशा म्हणवणी आलो. का म्हणवणी आलात? मनुराज एक देहपुरी, या देहपुरामध्ये मन नावाचा एक राजा आहे. त्याला 2 बायका आहेत म्हणे, पुत्र पौत्र नातू पंतू भरपूर आहेत. हा, आणि या सगळ्यांनी कृपा केली त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. अर्थात मनाची कृपा आहे फार महत्वाची आहे. परमार्थामध्ये चित्ताच्या कृपेला फार मूल्य आहे. तसं परमार्थ थोडाच आहे. जगद्गुरु तुकोबार म्हणतो का, थोडे आहे थोडे आहे, कधी चित्त सहाय्य झालिया, चित्त सहाय्य चित्त मिले तो सब मिले.
हा, चित्त सहाय्य झाली थोडे आहे, आणि चित्त सहाय्य जर न झाले तर खूप अवघड आहे. भक्ती ही सुळावरची पोळी असंही चिंतन आहे, आणि भक्तिपंथ बहुसोपा असंही चिंतन. भक्तिपंथ बहुसोपा कधी? जर परमार्थामध्ये चित्त जर सहकार्य केलं तर भक्तिपंथ बहुसोपा, आणि चित्ताची सहकार्य जर नाही झालं तर भक्तिपंथ महाकठीण आहे. किती सुळावरची पोळी आहे म्हणे, सुळावरची पोळी आहे. सांगण्याचा मुद्दा महत्वाचा असा, श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मेकडे मागत असताना अंतकरण वृत्ती याच्या संबंधाने मागतात. कोणाकडे? तर भगवान पंढरीचा पांडुरंग परमात्मा, ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे, जो विटेवर उभा आहे. अभंगाचं पहिलं चरण. समचरण दृष्टी विटेवरी साजी, समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजी, समचरण दृष्टी विटेवरी साजी. तेथे माझे हारे पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांच्याकडे जगद्गुरु तुकोबारा मागतात. देवा, तेथे माझी हरी वृत्ती राहो, माझी वृत्ती तिथं राहू द्या. तिथं म्हणजे कुठं? समचरण दृष्टी, समचरण समदृष्टी विठेवरी साजिरी. समचरण म्हणजे काय? तुम्हाला समचरण म्हणजे काय? सारखे पाय असणं. भगवान परमात्म्याचे वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे पाय आहेत. कधी कधी देहुडा चरणी वाजवितो वेणू असे आपण पाहतो. कधी कधी प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये एक पाय पुढं एक पाय मागं असे भगवान परमात्म्याला पाहतो. भगवान परमात्म्याचे अशी काय अवतार आहेत तिथे त्याला हात पाय काहीच नाही. अगदी पशुचा अवतार आहे, कधी कधी नराचा अवतार आहे, कधी अर्धा पशु अर्धा नर असाही भगवान परमात्म्याचा अवतार आहे. भगवंताचे असे अनेक अवतार आहेत, पण या अनेक अवतारामध्ये हा अवतार विशेष आहे. काय विशेष आहे? या अवतारामध्ये भगवान परमात्म्याकडे कसलं शस्त्र नाहीये, कसले शस्त्र नाही, हातामध्ये काही नाही. बस दोन्ही हात असे कमरेवर ठेवलेले आहेत. हा, दोन्ही चरण सम आहेत. हे काय आहे? शास्त्राच्या दृष्टीनं याला म्हणतं भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण. भगवान परमात्मा सम आहे, सम. तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा सम कसा आहे? कोणाला मारतो, कोणाला आशीर्वाद देतो, कोणाला जवळ घेतो, कोणाला दूर करतो, आणि सम कसं म्हणता येईल त्याला? आपलं वाटतं असं, परंतु भगवान परमात्मा सम आहे, सम. या जगतामध्ये दोन तत्व आहेत, एक समतत्व आहे आणि दुसरं विषम तत्व आहे. विषम तत्व. समतत्व म्हणजे कोणतं तत्व आहे? सम. सम म्हणजे भगवान परमात्मा हे समतत्व आहे, चैतन्य घन हे समतत्व आहे, आणि दुसरं तत्व आहे जगतामधले माया. माया हे विषम तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल माया ही त्रिगुणी आहे. माया ही रज सत्व तम, माया ही त्रिगुणी आहे, आणि तीन हे विषमांक आहे.
हे विषम तत्व संबंध जगतामध्ये आहे, सारखं नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये आहे, विषम आहे. पण भगवान परमात्मा हा सम आहे. भगवान परमात्मा सम आहे. मला सांगा, कुत्र्यामधला देव आणि माणसामधला देव वेगळा वेगळा आहे का? एकच आहे. शरीर वेगळे वेगळे आहेत, ही माया तत्व. हे सगळं वेगळं वेगळं आहे. शरीर वेगळं वेगळं आहे, ही माया तत्व आहे. पण वेगवेगळ्या शरीरामध्ये राहता भगवान परमात्मा हा सारखाच आहे. तो कोल्ह्या कुत्र्यांच्या शरीरामध्ये तो काय असा साधारण आहे आणि माणसामध्ये असं काही विशेष आहे असा विषय नाही. तो सगळीकडे समत, तो सारख्या प्रमाणामध्ये आहे, तो कमी जास्त नाहीये. पण माया मात्र हे विषम आहे. त्याच्यावर भगवान परमात्मा सम असल्या कारणानं भगवान परमात्माचे स्वरूप आहे सम, त्याला स्वरूप लक्षण म्हणता येईल. आणि पुढं विठ्ठेवरी साजरी हे भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल तटस्थ लक्षण म्हणजे कसं? एखाद्या लक्षणात तो कायम राहत नाही, तो कायम राहत नाही. भगवान परमात्मा सदैव असं कमरेवर ठेवून आहे. एखाद्या वस्तू आहे, समजा एखादा विचार पाटलाचं घर कुठं आहे हो? समोर ते ऑटो थांबलाय का नाही, त्या ऑटोपासून उजवीकडे वळा, तिथं पाटलांचं घर आहे. ते ऑटो तिथं कायम राहणार आहे का? काही वेळा तिथं ऑटो निघून जाणार आहे, अर्थात ते नाश पावणार आहे, कायम स्वरूपी असणार नाही. ते भगवान परत तटस्थ लक्षण आहे, ते स्वरूप लक्षण नाही. ते प्रस्तुतच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराज बोलतात भगवान परमात्मा समस्वरूपामध्ये आहे. एकानं म्हटलं, महाराज भगवान परमात्मा सम आहे असं कसं म्हणता? जगद्गुरु तुकोबाराचा अभंग तुम्हाला माहित नाही का? म्हणजे काय अभंग आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. हा काय सारखा आहे का देव? एखाद्याचा संहार करतो, एकाला मारून टाकतो आणि एखाद्याला पायाजवळ ठेवतो, याला काही सम म्हणता येईल का? याला समदृष्टी म्हणता येईल का? आपल्या नातेवाईकांवर भगवान परमात्म्याचं विशेष प्रेम आहे, भक्तांवर वेगळं प्रेम आहे, सामान्य जगतावर वेगळं प्रेम आहे. देवाचं प्रेम सामान्य संबंध जगतावरचं प्रेम वेगळं, नातेवाईकावरचं प्रेम वेगळं आणि देवाचं भक्तावरचं प्रेम वेगळं. मग असं कसं म्हणता? भगवान परमात्म्याची नजर सारखी नाही म्हणे, सारखी नाही. मग ही विषम नजर आहे. आणि तुम्ही तर म्हणता भगवान परमात्मा सम आहे. असं जर विचार केला, वर बघितलं तर खरंच आहे. हे भक्तांना भगवान परमात्मा पायाजवळ सांभाळतो, दुष्टांना हा मारतो, हे खरं आहे. कृती वेगळी वेगळी दिसते आपल्याला. भक्ताला सांभाळणं ही कृती वेगळी आहे, दुर्जनाला मारणं ही कृती वेगळी आहे. पण दुर्जनाचा जेव्हा संहार करतो, दुष्टांना जेव्हा मारतो, तेव्हा त्याला मोक्षच प्राप्त होत असतो. प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं, भगवान कृष्णांनी कंसाधिक राक्षसांचा वध केला. मला सांगा, ज्यांचा वध देवाच्या हाताने झाला त्यांना मोक्ष मिळाला का नाही हो? मोक्ष मिळाला. देवाच्या हाताने मृत्यू प्राप्त होणे मोक्ष मिळतो. आणि भक्तांना आपल्या पायाजवळ त्यांना तरी तो मोक्षच देतो ना. म्हणजे भक्तांना पण मोक्षच आहे, दुर्जनांना पण मोक्षच आहे, पण तो कृती वेगळी वेगळी दिसते. भगवान परमात्मा हा समदृष्टीने पाहतो. समचरण दृष्टी विठ्ठेवरी साजिरी. ही समचरण दृष्टी विठ्ठेवर साजरी आहे म्हणे. भगवान परमात्मा विठ्ठेवर आला. कसा आला विठ्ठेवर? कुणी आणला का तो आला? याचा जरी विचार केला, भगवान परमात्म्याला विट कुणी दिली, कधी दिली, बरं काढून घेतली नाही, त्याचं जर थोडंसं चिंतन केलं 1-2 मिनिटामध्ये, तर भगवान परमात्म्याचं बघा तुम्ही, विटेवर देव येऊन थांबला नाही, त्याला दुसऱ्यानं कोणीतरी थांबवलं. विटेवर थांब म्हणे, इथं विटेवर देवाला विटेवर थांबवले दुसऱ्यांनी. देव स्वतः विटेवर येऊन थांबले. देवाची वेगवेगळी अनेक वाहनं आहेत, परंतु पुंडलिकाच्या संबंधानं, भक्तराज पुंडलिकाच्या संबंधानं भगवान परमात्म्याला विटेवर थांबायची वेळ आलेली आहे. किती दिवसापासून? युगे झाली 28, अजून काण म्हणसी बैस. 28 युग झाले, पण अजून त्यांना खाली बसा असं कोणी म्हणत नाही. भगवान परमात्मा विटेवर थांबून आहेत. काय कारण आहे व कशामुळं? ते सगळ्यात महत्वाचं कारण, भक्त पुंडलिकांनी केलेली आपल्या आई वडिलांची सेवा, आईवडिलांची केलेली सेवा, आणि त्या सेवेची ताकद एवढी मोठी की त्या सेवेमध्ये भगवान परमात्मा विटेवर थांबायला होते. अजून पण तो तिथंच आहे. पुंडलिके आराधिला. पुंडलिकानं भगवान परमात्म्याची आराधना केली आणि भगवान परमात्मा विठेवर थांबावं लागलं. अर्थात ते कशा करता चिंतन करता याचा विषय
त्याचं कारण असं, भगवान परमात्मा विठ्ठलाला शोभून दिसतो. तो शोभून दिसतो ते केवळ भक्तांच्या संबंधानं, भक्तांच्या सेवेच्या संबंधानं. तुम्हाला मग आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर देव विठ्ठलावर थांबतो का असं चिंतन केलं तर काही वागू ठरणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबाचा एक प्रसिद्ध अभंग आहे, पहा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृचरण सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव न हे तुझ्या. हीच विष्णूंची महापूजा. दुर्दैवानं हेच आपल्याला कळत नाही. आपल्या सप्त्याची पत्रिका बघितली आपल्यातली आणि सप्त्याच्या शेवटी एका व्याख्यात्याचं नाव दिलेलं पत्रिकेवर. त्या व्याख्यात्याला विषय काय दिलेला आहे? बाप. बाप हे खूप गरजेची गोष्ट आहे. बाप कळला पाहिजे माणसांना. आई कळाली पाहिजे. जे आईंनी आपल्याला जन्माला घातलं, वडिलांनी आपल्याला सांभाळलं आणि ते जर नाही कळाले तर मग देव काय कळणार आहे? देव नाही कळणार. जन्मदात्री आपली आई आपल्याला जर कळत नसेल, आपल्याला आपला बाप कळत नसेल तर देव कळायचा विचार सुद्धा करायची गरज नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई आणि वडील हेच आई वडील आहेत, हेच देव आहेत. यांची पूजा आपल्याकडून झालं पाहिजे. मला संबंध जगाचा आपण जर विचार केला, जगतामध्ये जी भांडण तंटे बखेडे चालू आहेत हे कशासाठी चालू आहेत? समजा जगद्गुरु तुकोबाचा या अभंगातला फक्त एक चरण जर आपल्या भारतानं किंवा जगतानं जर आचरणामध्ये आणलं असतं, एक चरण आचरणात आणलं असतं तर कोर्टांची गरजच पडली नसती. कोर्टाची गरज पडली नसती. बघा एकच चरण आता जे आपण म्हटलं, पितृवचन सेवापती, हीच विष्णूंची महापूजा. समजा एखाद्या नोकरानं आपल्या मालकांच्या आज्ञेमध्ये राहिला तर भांडणं होतील? होत नाही. बायको नवऱ्याच्या आज्ञेत राहिली, भांडणं होतील? होत नाही. शिष्य गुरूंच्या आज्ञेत राहिला, भांडण होतील? होत नाही. मग हे का होतात? हे राहत नाही म्हणून तर होतात ना. विठ्ठल विठ्ठल जगतामध्ये समप्रमाणामध्ये समभागामध्ये जो स्थिरावलेला भगवान परमात्मा आहे, संबंध जगतामध्ये स्थिरावलेला हा समप्रमाण जो भगवान परमात्मा आहे, देवा त्यांच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहू द्या. वृत्ती स्थिर पाहिजे. परमार्थ कशासाठी करायचा? सोपं चिंतन केलं. कथा कशाकरिता करायची? कीर्तन कशाकरिता करायचं? वारी कशाकरिता करायची? एकादशी कशाकरिता करायची? सप्ताह कशाकरिता करायचा? किंवा एखादी परमार्थी सगळी साधनं कशाकरिता करायची? त्याचं एकच उत्तर आहे, वृत्ती स्थिर होण्याकरिता. वृत्ती स्थिर होण्याकरिता. वृत्ती स्थिर होत नाही. वृत्ती स्थिर होत नाही आणि ती वृत्ती स्थिर व्हावी याच्याकरिता ही सगळी साधना आहे. पण ही सगळी साधना करताना आपली जर अंतकरणात वृत्ती स्थिर होण्याची जर इच्छा नसेल तर या परमार्थाचं रूपांतर प्रपंचामध्ये व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.